Welcome to Expert with Gauri. Let's learn together. Practice set 8.2 Part 2. Fifth question is length of a diagonals of rhombus ABCD are 16 cm and 12 cm. Find the side and perimeter of the rhombus. म्हणजे आपल्याला आता साईड पण फाइंड आउट करायची आहे आणि पेरिमीटर पण फाइंड आउट करायचे आहे. ओके, आता त्यासाठी मी हा समभुज चौकोन काढून ठेवलेला आहे, त्यामुळे आपला थोडासा वेळ वाचेल. ABCD नाव द्यायचं आहे त्याला. A B C आणि D. आता यामध्ये एक डायगोनल मी 16 सेंटीमीटरचा काढून घेतलेला आहे आणि एक डायगोनल 12 सेंटीमीटरचा काढून घेतलेला आहे. आता त्याप्रमाणे आपल्याला जर का प्रॉपर्टी वाईज जर का द्यायचं असेल ह्याच्या, तर डायगोनल्स ऑफ रॉम्बस बायसेक्ट इच अदर. त्यामुळे त्याचे जे कर्णाची जी लांबी आहे ते त्याचे बरोबर 2 समान भाग होतात. ओके, म्हणजे आपण डायरेक्ट सुद्धा घेऊ शकू की आता ह्याला या मधला जो पॉईंट आहे ना, तर त्या पॉईंटला आपण नाव देऊ एम. म्हणजे ह्या या डायगोनलचे 2 जे समान भाग झालेले आहेत ते BM आणि MD. आता हे कसे समान झालेले आहेत ते इकडं 6 सेंटीमीटर आणि 6 सेंटीमीटर. फॉर्म्युला वाईज जर का द्यायचं झालं आपल्याला जर का दाखवायचं असेल तर या ठिकाणी देअरफॉर AM घेऊ आपण. आता AM इज इक्वल टू 1/2 मल्टिपल लेंथ AC. ओके, त्यामुळे देअरफॉर लेंथ AM इज इक्वल टू 1/2 मल्टिपल, आता AC जी दिली आहे ती 16 आहे. 2 1 जार 2, 2 8 जार 16. देअरफॉर लेंथ ऑफ AM इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. आता ही 8 सेंटीमीटर म्हणजे ही पण 8 सेंटीमीटर. त्याप्रमाणेच आता ह्याची सुद्धा आपल्याला डायग्राम वाईज काढता येईल, ते सुद्धा तुम्ही करून बघू शकता. म्हणजे आपल्याला आता AM आणि MC 8 सेंटीमीटर आलेले आहेत आणि BM आणि MD या ज्या आलेल्या आहेत या पण निम्म्या म्हणजे 6 सेंटीमीटर आलेल्या आहेत. ओके, आता त्याप्रमाणे पुढची स्टेप आपली जी असणार आहे ती आता मी इथे लिहून ठेवते म्हणजे लक्षात येईल. L लेंथ BM घेऊ आपण. BM इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. म्हणजे पुढच्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला या लक्षात राहतील. डायगोनल्स ऑफ रॉम्बस आर परपेंडिक्युलर टू इच अदर. ही एक प्रॉपर्टी आहे. ही लक्षात जर का आली तर आपल्याला लक्षात येईल की हा जो कोन आहे प्रत्येक हा 90 डिग्रीचा आहे. ओके, मग त्यामुळे देअरफॉर कोन AMB इज इक्वल टू 90 डिग्री. हा कोणताही जरी घेतला तरी हा 90 डिग्रीचाच आहे. तर आपण हा घेऊया लक्षात, कोन AMB इज इक्वल टू 90 डिग्री. इन राईट अँगल ट्रायंगल AMB बाय पायथागोरस थेरम प्रमाणे आता ट्रायंगल AMBचा विचार केला तर अँगल AMB 90 डिग्री आहे. म्हणजे अँगलच्या समोरची जी बाजू आहे AB हा आपला कर्ण होत आहे. ओके, डायगोनल्स. त्यामुळे पायथागोरसच्या थेरीप्रमाणे लेंथ AB स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ AM स्क्वेअर प्लस लेंथ MB स्क्वेअर. ओके, म्हणजे या दुसऱ्या ज्या बाजू आहेत AM आणि या MB या विचारात घेतलेल्या आहेत. देअरफॉर लेंथ AB स्क्वेअर इज इक्वल टू AM 8 आहे, आत्ता आपण काढली. 8 स्क्वेअर प्लस MB 6 आहे म्हणून 6चा स्क्वेअर. देअरफॉर लेंथ AB स्क्वेअर इज इक्वल टू 8चा स्क्वेअर 64 प्लस 6चा स्क्वेअर 36. देअरफॉर लेंथ AB स्क्वेअर इज इक्वल टू 100. देअरफॉर आता या दोन्ही बाजूंचा आपल्याला स्क्वेअर रूट काढून घ्यायचा आहे. देअरफॉर स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड इज इक्वल टू लेंथ AB इज इक्वल टू आता 100चं रूट. देअरफॉर लेंथ AB इज इक्वल टू
10 सेंटीमीटर. ओके, आता ही जी आपल्याला मिळालेली आहे ती ही साईड मिळालेली आहे. आता या ठिकाणी आपल्याला माहीत आहे की या रॉम्बसची ज्या साईड असतात त्या सगळ्यांच्या सेम असतात, त्यामुळे ही 10 सेंटीमीटर आली, ही सुद्धा 10 आली, ही सुद्धा 10 आली आणि ही सुद्धा 10 सेंटीमीटर अशी आलेली आहे. ओके, आता पुढे आपल्याला पेरीमीटर काढायला सांगितलेलं आहे. आता पेरीमीटरचं जे सूत्र आहे ते आपण लिहूया इथं. पेरीमीटर ऑफ रॉम्बस ABCD इज इक्वल टू, जेवढ्या बाजू आहेत तेवढा नंबर घ्यायचा. 4 मल्टिपल साईड आपण AB फाइंड आउट केलेली आहे, त्यामुळे लेंथ AB. ओके, इथं लेंथ. देअरफॉर पेरीमीटर ऑफ ABCD इज इक्वल टू 4 मल्टिपल 10 इज इक्वल टू 40 सेंटीमीटर. मग त्यामुळे आपल्याला दोन्ही प्रश्नांची उत्तरे मिळालेली आहेत. साईड ऑफ rhombus is 10 centimeter and perimeter of rhombus is 40 centimeter. Okay, next is sixth question is find the length of a diagonal of a square with side 8 centimeter. ओके, आता स्क्वेअर दिलेला आहे इथे आपल्याला, म्हणजे प्रत्येकाची साईड जी आहे ती 8 सेंटीमीटर आहे. आपण नाव देऊया ह्याला ABCD. आपल्याला लेंथ फाइंड आउट करायची आहे, तर एक आपण लेंथ घेऊ. स्क्वेअर असल्यामुळे दुसरीसुद्धा लेंथ आपल्याला तेवढेच लांबीची मिळणार आहे. आता याची प्रॉपर्टी, स्क्वेअरची प्रॉपर्टी म्हणजे काय, एक तर ऑल साइड्स आर इक्वल अँड ऑल कोन्स आर 90 डिग्री. ओके, मग आता हा आपण स्क्वेअर घेतलेला आहे, तर त्याप्रमाणे लेंथ AB, लेंथ BC, लेंथ CD अँड लेंथ AD आर द इक्वल इन राईट अँगल ट्रायंगल ABC. आता हा ट्रायंगल आपण विचारत घेणार आहोत. ओके, ट्रायंगल ABC, आणि त्यामध्ये आपल्याला जो सिद्धांत वापरायचा आहे तो पायथागोरसचा. बाय पायथागोरस थेरम. या ठिकाणी 90 डिग्रीच्या समोरची बाजू म्हणजे कर्ण, म्हणजेच डायगोनल, जे AC आहे, त्यामुळे लेंथ AC स्क्वेअर इज इक्वल टू, आता या दोन राहिलेल्या बाजू, लेंथ AB स्क्वेअर प्लस लेंथ BC स्क्वेअर. ओके, देअरफॉर लेंथ AC स्क्वेअर इज इक्वल टू, AB 8 आणि BC सुद्धा 8 आहे, त्यामुळे 8 स्क्वेअर प्लस 8 स्क्वेअर. देअरफॉर लेंथ AC स्क्वेअर इज इक्वल टू 64 प्लस 64. Therefore length AC square is equal to 64 plus 64 is equal to 128. Therefore आता या ठिकाणी आपल्याला 128चा स्क्वेअर रूट काढून घ्यायचा आहे दोन्ही साईडचा. ओके, मग आता त्याप्रमाणे नेक्स्ट ॲक्शन इज लेंथ AC स्क्वेअर इज इक्वल टू रूट 128. Therefore लेंथ AC. आता या दोघांचा आपल्याला रूट काढायचा आहे, त्याप्रमाणे आता ह्याचा स्क्वेअर डिलीट झाला आणि फक्त इथे लेंथ AC राहिली. आता 128 हा कोणाचाच स्क्वेअर नाही आहे, रूट नाही आहे. ओके, मग त्यामुळे आता ह्याचं कन्वर्टिंग करून घेऊ आपण. 64 मल्टिपल 2 असं कन्वर्टिंग आपल्याला जर का करता आलं तर देअरफॉर लेंथ AC इज इक्वल टू
आता 68 हा 8चा आहे स्क्वेअर, त्यामुळे 8√2 सेंटीमीटर. ओके, देअरफॉर लेंथ ऑफ diagonal of a square is 8 root square of 2 centimeter is our answer. Next is 7th question is measure of one angle of a rhombus is 50 degree. Find the measure of remaining 3 angles. आता या ठिकाणी मी एक लाईन आखून घेतलेली आहे, त्यावरून आपल्याला आता हा 50 डिग्रीचा कोन तयार करायचा आहे. ओके, तर 50 डिग्री थोडंसं लांब गेलं माझं, रे काढून घेते. अशा प्रकारे समभुज चौकोन मी काढून घेतलेला आहे. हा 50 डिग्री आहे. ओके, आता ह्याला आपण नाव देऊया, ABCD देऊ, ABC अँड D, आणि हा 50 डिग्री. आता आपल्याला क्वेश्चन काय विचारलेला आहे, फाइंड द मेजर्स ऑफ रिमेनिंग 3 अँगल्स, म्हणजे हा आणि हा आणि हा, हे 3 अँगल आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. आता यापैकी आपल्याला फक्त एकाच कोणाचे माप माहिती आहे. त्याच्या प्रॉपर्टी वाईज जर का आपण गेलो तर ऑपोजिट अँगल्स ऑफ रॅम्बस आर कॉन्ग्रेंट. ओके, म्हणजे त्याच्या समोरील जो कोन असतो तो तेवढ्याच मापाचा असतो. त्यामुळे आपल्याला एक गोष्ट क्लिअर झाली इथं, मेजरमेंट ऑफ अँगल ABC इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ अँगल ADC. देअरफॉर अँगल ABC किती आहे, 50 डिग्री, त्यामुळे अँगल ADC इज इक्वल टू 50 डिग्री. ओके, हा अँगल आपल्याला मिळालेला आहे, म्हणजे अँगल ADC इज इक्वल टू 50 डिग्री. आता A आणि C आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सोपी आयडिया वापरून आता आपल्याला बाकीचे हे 2 रिमेनिंग अँगल काढता येतील. चौकोनाच्या सर्व कोनांच्या मापांची बेरीज ही 360 असते हे आपल्याला माहीत आहे. त्याप्रमाणे कोन B प्लस कोन D प्लस कोन A अँड कोन C इज इक्वल टू 360 डिग्री. देअरफॉर आता कोन B आणि कोन D आपल्याला माहीत आहे, 50 प्लस 50 प्लस कोन A प्लस कोन C इज इक्वल टू 360. देअरफॉर 100 प्लस कोन A प्लस कोन C इज इक्वल टू 360. देअरफॉर कोन A प्लस कोन C इज इक्वल टू 360 मायनस 100. देअरफॉर कोन A प्लस कोन C इज इक्वल टू 260. आता हे 2 कोन आहेत आणि आपल्याला व्हॅल्यू मिळालेली आहे ती एवढी मिळालेली आहे. प्रॉपर्टी वाईज आपल्याला जायचं आहे, त्यामुळे समोरासमोरील जे कोन असतात ते सेम असतात, कारण की हा जो चौकोन आहे तो समभुज चौकोन आहे, ही त्याची क्वालिटी आहे. ओके, त्यामुळे सम्मुख कोन जे असतात ते एकरूप असतात. या दोन्ही कोनांचे मेजरमेंट हे सेम आहे, मग त्यामुळे देअरफॉर आता कोन A घेऊ आपण. आता कोन A इज इक्वल टू 260 अपॉन 2, 2 1 जार 2, 2 3 जार 6 and 0, 130. आणि देअरफॉर कोन C इज इक्वल टू ऑल्सो 130 डिग्री. अशा आपल्याला कोनांची माप मिळत आहे. आणि अजून एक दुसरी जर का टॅक्ट वापरायची झाली तर 180चा आपल्याला वापर करता येईल. तर त्याप्रमाणे आपल्याला
मेजरमेंट ऑफ कोन, आता ह्याला सेकंड नंबर देते आणि ह्याला फर्स्ट नंबर देते. मेजरमेंट ऑफ कोन BAD हा फाइंड आउट करू, प्लस हा कोन मेजरमेंट ऑफ कोन ADC is equal to 180 degree. Therefore, measurement of cone BAD प्लस, आता हा आपल्याला माहीत आहे 50 डिग्रीचा आहे, त्यामुळे 50 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. Therefore, measurement of cone BAD is equal to 180 degree minus 50 degree. Therefore, measurement of cone BAD is equal to 180 minus 50 is equal to 130 degree. हे आलेलं आहे. आत्तासुद्धा आपण जे हे काढले ते 130 डिग्री आलेले आहे. कोणत्याही तुम्ही स्टेपने गेले तरी तो म्हणजे उत्तर हे सेमच येणार आहे. आता या ठिकाणी BAD आपल्याला फाइंड आउट झालेला आहे. BAD 130 डिग्री अकॉर्डिंग टू प्रॉपर्टी ऑफ रेम्बस. समोरील बाजू जी आहे, समोरील कोन जो आहे तो सुद्धा सेम असणार आहे, त्यामुळे हा कोनसुद्धा 130 डिग्री. अजून प्रॅक्टिससाठी असा फॉर्म्युला वाईज तुम्ही ह्याचंसुद्धा कॅल्क्युलेशन तुम्ही काढू शकता. ओके, आता त्यामुळे आपलं क्वेश्चनचं उत्तर काय आलेलं आहे, तर द मेजर्स ऑफ रिमेनिंग 3 angles of O rhombus R. काय काय आले मग आपल्या आता कोणाचे माप? एक मिळालं आपल्याला 50 डिग्री, सेकंड 130 डिग्री अँड लास्ट इज 130 डिग्री. ओके, या प्रॅक्टिस सेटचे 2 पार्टमध्ये मी कन्वर्टिंग केलेलं आहे. पहिला पार्ट आपला रेडी आहे, तो सुद्धा तुम्ही पाहू शकता. हा व्हिडिओ आवडला तरीसुद्धा तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू शकता. त्यामुळे पुढील जे मी अपलोड मारणारे व्हिडिओ आहेत ते सुद्धा तुम्हाला सहजपणे पाहायला मिळतील. त्यासाठी बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. थँक्यू.